नमस्कार. मुंबईच्या घाटकोपर पश्चिम येथील भीमनगर एन शिवराज दयासागर भीमनगर घाटकोपर पश्चिम या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनासाठी 1961 पासून सर्वे क्रमांक 131 5600 चौरस फूट जागा जय भवानी विकास मंडळाच्या ताब्यात असून या ठिकाणी बिल्डरच्या मनमानीनुसार या ठिकाणी ही जागा हडप करण्याकरिता बिल्डरचे प्रयत्न, याकरिता स्थानिक कार्यकर्त्यांचा निषेध. पुढील प्रमाणे विभागातील कार्यकर्ते उपस्थित होते. संजय नेटावटे, शशिकांत निकाळे, संजय जाधव, रवी नेटावटे, भगवान कांबळे, विनोद जाधव, संजय मोरे, राजेश पारखे, विजय शिकणे, संजय हिरे, दिनेश गायकवाड, राजू बहादूर, सुहास कसबे, प्रकाश कांबळे, अनिल अहिरे, शांताराम हाटे या ठिकाणी विभागातील नागरिक देखील या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. जय भवानी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाकारुण तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज आज या ठिकाणी भीमनगर एन शिवराज दयासागर येथे जय भवानी विकास मंडळाने ही आंबेडकर भवनासाठी जागा राखून ठेवलेली आहे. गेल्या 1961 पासून राखून ठेवलेली. या ठिकाणी कला, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात आणि या भूखंडावर या सर्व बौद्ध जनतेचं मोठं आंबेडकर भवन बनावं ही सर्वांची अपेक्षा आहे. परंतु तथाकथित बिल्डर केडसी रणडेरिया हा जो SRA आलेला आहे त्या माध्यमातून आमची मंडळाची जागा हडप करू पाहत आहेत. त्याला आमचा विरोध आहे आणि तो बळजबरी या ठिकाणी सर्वे घेऊन आमच्या दहशत ठेवून करून घेत आहे. तर ही आंबेडकर जनता आम्ही त्याला भीक घालणार नाही. या ठिकाणी आम्हाला मोठं आंबेडकर भवन करून त्या ठिकाणी आम्हाला मुलांसाठी क्लासेस वगैरे करून त्या ठिकाणी हॉल ठेवून आम्ही या प्रकारे करणार आमचं मनोदय आहे. आणि हा तमाम आमच्या भीमनगर आणि घाटकोपरमधील व्यवस्थेमध्ये आम्ही याला विरोध करणार आहे आणि ते आम्ही मिळवल्याशिवाय राहणार नाही असा आमचा संकल्प आहे. जय भीम, जय बुद्ध, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सर्वप्रथम आमचे बहुजनांचे भारतीय घटनेचे शिल्पकार, आमचे उद्धारकर्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भीमनगर ही वस्ती गेले 60 वर्षापासून अस्तित्वात आहे. या 60 वर्षाच्या इतिहासामध्ये पवारचा हा भूखंड सर्वप्रथम आलेला आहे आणि याला लगतच एन शिवराज नगर दयासागर ही वसाहत वसली होती. या ठिकाणी बाबाजी नावाचा कोणी तथाकथित बिल्डर आलेला आहे. हा बिल्डर इथे जे झोपडपट्टीमध्ये राहणारी माणसं आहेत यांच्यावर दहशत पसरवून काही लोकांना हाताशी धरून इकडच्या काही जागा बळकावू पाहतोय. त्यामध्ये सिटी सर्वे नंबर भू क्रमांक 1776 अ आणि ब यामध्ये काही भूखंड हा म्हणजे याच्यापैकी एक भूखंड 5600 चौरस मीटरचा भूखंड हा मोकळा आहे. आजूबाजूला आमच्या गरीब बांधवांच्या झोपड्या आहेत. या झोपड्यांमध्ये तो झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवतोय. आम्हाला त्याचा आनंद आहे. आम्हाला म्हणजे आमचे बांधव जर चांगल्या स्थितीमध्ये त्यांची राहणीमानी सुधारत असेल, त्यासाठी SRA प्रकल्प होत असेल तर आम्हाला आनंद आहे. परंतु ज्या ठिकाणी झोपड्या आहेत, ज्या ठिकाणी प्रकल्प आहे त्या प्रकल्पावर तू बाबा तुझ्या इमारती बांध. परंतु या ठिकाणी 1961 सालापासून जय भवानी विकास मंडळाने हा राखीव भूखंड या ठिकाणी जपून ठेवलेला आहे. ह्या भीमनगरमध्ये नामचीन गुंड होऊन गेले, गँगवॉर मोठं होऊन गेला, अनेक भूमाफिया आले. या मंडळाने हा भूखंड या भूमाफियांच्या घशात अद्यापपर्यंत घातलेला नाही किंवा कुठल्या गुंडांना बळकावून दिला नाही आणि इथे एकही झोपडी होऊन दिलेली नाही. जर 1961 पासून हा भूखंड मोकळा असताना काल आलेला जो बाबाजी नावाचा बिल्डर हा भूखंड बळकावू पाहत असेल तर याला आंबेडकरी जनता खपवून घेणार नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही जी मोकळी जागा आहे, हा जो भूखंड आहे, मोकळ्या भूखंडावर SRA मध्ये
कुठल्याही प्रकारचा म्हणजे बिल्डरला मोबदला मिळत नाही. मोकळ्या जागेवर त्याला झोपड्या बांधता येत नाही. ज्या ठिकाणी तुझ्या झोपड्या आहेत त्या ठिकाणी तू कुशाल बांध, आमची तुला साथ असेल. परंतु आमच्यातील काही दलाल प्रवृत्तीच्या मंडळींना तू जर सोबत घेऊन जर हे मंडळाची जागा बळकावू पाहत असेल, हा भूखंड बळकावू पाहत असेल, तर हा आंबेडकरी समाज त्यांना सोडणार नाही, त्यांना माफ करणार नाही आणि त्यांची गाडवावरनं वरात काढल्याशिवाय राहणार नाही. साहेब, तुम्ही जर पाहिलं, तुम्ही एक पत्रकार आहात, तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही जर पाहिलं या भीमनगर अनेक पत्रकार लोक येऊन गेलेत. हा जो परिसर आहे भीमनगरचा, हा डोंगरामध्ये वसलेला परिसर आहे. 10 बाय 10चे लहान लहान घर आहे तिकडे. या पूर्ण विभागामध्ये ना कुठलं खेळाचं मैदान आहे, ना कुठली अभ्यासिका आहे, ना कुठला लग्नाचा हॉल आहे. कुठल्याही प्रकारची व्यवस्था या नगरीमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी नाहीये. एक मैदान 1961 पासून आमचे पूर्वज सांभाळत आले. या मैदान आमच्या 2 ते 3 पिढ्या गेल्या. हे एकच मैदान पूर्ण भीमनगरमध्ये आहे जे खेळासाठी सुरक्षित आहे. या ठिकाणी SRA, महानगरपालिका, म्हाडा, MMRD असं कुठल्याही प्रकारचं खेळाचं मैदान किंवा ज्या मैदान आरक्षण असेल असं कुठलंही मैदान बिल्डरच्या घशात घालता येत नाही किंवा त्याला देता येत नाही. हा नियम आहे. माझ्या अभ्यासात हा नियम आहे की जे मैदान आरक्षण असतं किंवा जे मैदान खेळाचं मोकळं असेल असं कुठलंही मैदान कुठल्याही बिल्डरात दिलं जात नाही. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा जो आमच्या बाजूचा बिल्डर जो नवीन आलाय त्यांनी तो पुनर्वसन प्रकल्प घेतलेला आहे. 76A हा त्याच्या सिटी सर्व्हे नंबर आहे. हे मैदान 76A मध्ये आहे, ब मध्ये सुद्धा आहे. परंतु हे मैदान खेळाचं ओपन मैदान असल्या कारणामुळे हे मैदान तो घेऊ शकत नाही. एक गोष्ट एक ही तो काय करतो, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेतो आणि त्यांना काहीतरी खोटे कागदपत्र दाखवून त्याचा पाठपुरावा करून या ठिकाणी मोजणी वगैरे आणतो. जय भवनाच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो आंबेडकर भवन या ठिकाणी स्थापन करण्याचा जो आम्ही संकल्प केलेला आहे तो निश्चित आपण संकल्प मला वाटतं की आम्ही तो साध्य करू. कारण काय, हे भीमनगरची, या भीमनगरमध्ये जी वस्ती आहे, भीमनगरचे हे माझे बांधव आहेत, भीमनगरचे माझे जे बंधू आहेत, धम्म बांधव आहेत, ती कदापि मला वाटतं की या बिल्डरच्या घशामध्ये दावून देणार नाही. आणि दुसरी गोष्ट की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं भवन होणार आहे. बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये बोलायला गेलं तर बाबासाहेबांच्या जे विचारामध्ये की बाबासाहेबांच्या नावामध्ये मला वाटतं प्रत्येक माणूस, प्रत्येक तळागातला माणूस मला वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी जो बिल्डर असेल कोण, त्या बिल्डरला माझी विनंती आहे भीमनगरच्या संपूर्ण रहिवाशाच्या वतीने मला वाटतं 1 इंच पण जागा घेण्याचा प्रयत्न करू नये. आणि तिथे केलात तर मला वाटतं की कदाचित एका टायमाला आपल्याला जड जाईल की स्वस्त जाईल हे मला वाटतं की शासनाने ठरवलं. शासनाला आमची विनंती आहे करतात की या ठिकाणी भीमनगर मला वाटतं 1965 मध्ये या ठिकाणी वास्तविक झालेलं आहे. आणि असताना करावं मला वाटतं की आपण सगळे माझे कार्यकर्ते बोलले की आपले जे मुलं आहेत त्यांना कुठल्या प्रकारचं मैदान या ठिकाणी खेळायला आहे. मग ते मैदान मला वाटतं की ते संकल्पाच्या बाबतीमध्ये असो, खेळण्याच्या बाबतीमध्ये असो, ते या ठिकाणी नाही करायचं. मला वाटतं की या ठिकाणी बिल्डरला मी सांगू इच्छितो की बाबा रे, आपण जे काय मला वाटतं की झोपडपट्टीच्या यशात तू काय केलास तर यशात तू त्या झोपडपट्टीच्या माध्यमातून करता. पण ही जागा आहे, जय भवनाची जागा ही आपण 1 इंच पण घेण्याचा आपण प्रयत्न करू नये. आणि केलात तर मग भीमनगरची जी आपली जे बांधव आहेत, भीमनगरची जनता आहेत, ही तुला कुठल्या प्रकारचं काय धडा शिकवतील हे मत तुला मान्य करावं लागेल. या ठिकाणी सर्वप्रथम जे लोक आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो. संजय भाऊ नेटवटे जे काम करतायत, संजय भाऊ जाधव, आपले निकाळे भाऊ, संजय कांबळे, त्यांचे सहकारी, तुमचं काय नाव मला माहित नाही, पण हे जे लोक, सर्व लोक, शिकणे भाऊ, हे सर्व लोक, भालेराव, हे भगवान भाऊ कांबळे, राजू रणबहादूर, हे सगळे लोक काम करतात. त्या लोकांचं अभिनंदन करणं गरजेचं. आणि वास्तविक जर आपण बघितलं साहेब, तुम्हाला तर माहिती आहे, असे बिल्डर येतील जातील, आंबेडकरी रक्त आम्ही रोज सांडवतो. आम्हाला कसली भीती हो, अशा बिल्डरला आपण कधी पण हद्द पार करू शकतो. की इथे असणारा जो आंबेडकरी समाजातला युवा वर्ग, बघा आता युवा आहे ना एकदम जागृत झालेला आहे, त्याला खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळ कळाली. आपल्याला कळत नव्हती पण आज त्यांना कळाली. आणि तो आंबेडकरी युवा वर्ग ह्या लोकांना, दलालांना माफ करणार नाही. आपल्यासोबत रवी नेटवटे आहेत. रवी नेटवटे गेल्या अनेक वर्ष आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रमाबाई आंबेडकरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विकासाकरिता आपण लढाई दिलीत. आज देखील या ठिकाणी भीमनगरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध विहार भवन व्हावं अशी अपेक्षा आहे. आपण काय सांगाल? या ठिकाणी
भीमनगरच्या रहिवाशांनी आज अनेक वर्ष संघर्ष करून हे मैदान वाचवलेलं आहे. ते मैदान काय बिल्डरच्या घशात घालण्यासाठी वाचवलेलं नाही, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी सांस्कृतिक भवन बनवण्यासाठी हे मैदान वाचवलं होतं. आज या मैदानावर जय अंबे नावाचा बिल्डर केसरी रेंडेरिया हरामखोर बिल्डर, ह्या बिल्डरने आम्ही सुद्धा वेळोवेळी पाठलाग केला की हा बिल्डर वेळोवेळी त्याच्या स्थानिक किंवा बाहेरच्या दलालांना घेऊन इथे जे जय भवानीचे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना, भीमनगरचे कार्यकर्ते त्यांना दबावाखाली आणून इकडचा मोजमाप करतो, इकडचे परस्पर इकडचे कागदपत्राची हेराफेरी करतो, असे खोटे दस्तावेज त्यांनी बनवलेले आहेत. मी या ठिकाणी सरकारला बोलू इच्छितो की तुम्ही जर हे आंबेडकर भवन जर आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत बसून त्यांचा विचार विनिमय केला नाही आणि हे आंबेडकर भवन तयार झालं नाही तर आम्ही एक मोठं असं आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन पेटू आणि एक एक असा हरामखोर लोकांना बाहेर काढू आणि त्यांना चपलेचा हात टाकून या विभागामध्ये फिरू. हे सर्व जे दलाल त्यांनी लक्षात घ्यायचं. आमचा विश्वास आहे की हा जो बिल्डर आहे ह्या बिल्डरला आम्ही भूईपुरती सोडू. या हरामखोर बिल्डरला आम्ही इकडे येऊन देणार नाही आणि ह्या ठिकाणी आम्ही आंबेडकर भवन बांधल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. कारण वेळोवेळी आज माता रमाबाई आंबेडकर नगरमध्ये, चेंबूरमध्ये अशा प्रत्येक भीमनगर आपल्या वस्त्या आहेत, त्या वस्त्यांमध्ये आपल्या छोट्या मोठ्या वास्तू बनलेल्या आहेत. त्या वास्तूमध्ये सराईसारखे मोठे मोठे प्रोग्राम, सांस्कृतिक प्रोग्राम होतात. पण भीमनगरमध्ये असा कोणताही मोठा हॉल किंवा असा कोणताही एक वास्तू नाहीये. ही वास्तू बनवण्याकरता हा स्थानिक जनतेचा लढा आहे. मी स्थानिक जनतेला सुद्धा विनंती करेल की या मोठ्या लढाईमध्ये आपण सामील व्हा आणि भीमनगरच्या या कार्यकर्त्यांना आपण साथ द्यावा. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथमतः वंदन. माझं नाव राजेश मधुकर पारखे. मी रिपब्लिकन पक्ष खोरीपा राजाभाऊ खोब्रागडे या पक्षाचा ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष आहे. गेले 1982 पासून जय भवानी विकास मंडळ हे स्थानिक 61 पासून हे मंडळ अस्तित्वात आहे आणि इथले कार्यकर्ते खूप ऍक्टिव्ह आहे. इथले कार्यकर्त्यांकडून खूप सारं सामाजिक इथे कामं होतात आणि 1984 साली हे रजिस्टर मंडळ झालेलं आहे. तेव्हापासून ही मैदानाची जागा ही मंडळाच्या ताब्यात आहे आणि मंडळाच्या ताब्यात नसून तर भीमनगरमध्ये जेवढे मंडळ आहे ते इथून वावर करत होते पूर्वी आणि तो वावर चालू असताना इथे सामाजिक कार्यक्रम व्हायचे, मोठमोठे जयंती साजरी व्हायची. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत होते आणि आता या बिल्डर आल्यामुळे या बिल्डर ही जागा लाटण्याचा प्रयत्न करत आहे. तरी इथे आंबेडकर भवन व्हावं आणि भीमनगरमध्ये अशी ही वास्तू नाही, असं हे मैदान आता राहिलेलं नाहीये. तर हे आंबेडकर भवन झाल्यामुळे भीमनगरमधील रहिवाशांना एक कार्यक्रमासाठी जागा निर्माण होईल म्हणून भीमनगरमधील रहिवाशी आणि स्थानिक मंडळं आम्ही ह्याचा विरोध करत आहे बिल्डरला आणि हा लाटण्याचा प्रयत्न करत आहे. तर आमचा हा त्याला जाहीर निषेध आहे. नमस्कार. आता आपण आहोत घाटकोपरच्या भीमनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन जय भवानी विकास मंडळाच्या वतीने गेले अनेक वर्ष या ठिकाणी या मैदानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत महाकरुणी भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या आनंदाने साजरी केली जाते. आज ह्याच विभागातील आंबेडकर भवनासाठी या विकासाच्या वतीने या ठिकाणी विरोध केला जातोय. आज आपल्यासोबत संजय नेटवडे आहेत, ज्यांनी हायकोर्टामध्ये देखील याची याचिका दाखल केलेली आहे. संजयजी, काय सांगाल, काय प्रश्न आहेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं यासाठी पूर्ण भीमनगरची जनता हे आम्हाला सपोर्ट करतायत. जय भवानी विकास मंडळ हे 1961 पासून इथं कार्यक्रम करतायत, राबवत आहेत आणि इथं जय भवानी विकास मंडळाच्या वतीने आणि पुऱ्या भीमनगरच्या वतीने इथं जय भवानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं याकरता सर्व भीमनगरचे भीमसैनिक उतरलेले आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन व्हावं यासाठी सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि ते होणारच. ही अशी मी 2 शब्द बोलून माझे 2 संपवतो. आपण पाहू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन होण्यासाठी याच घाटकोपरमधले सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दलित बांधव आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.